मंडळी, गौतमी आणि क्षितिजचं लग्न आहे. खरं तर इथे सगळा परिवार जमला आहे. मला ना साधारणपणे असा फील आला की रिसेप्शनचे फोटो काढायला उभे राहिले की काय, कारण का इथे मी इथे उभे राहणार, मी इथे उभे राहणार असे काहीतरी सुरू आहे. पण सध्या असंच सुरू आहे ना की मी फोटोज काढायची किंवा असं वाटतं खरंच लग्नाला मी आली आहे. आणि खूप छान सजवलं आहे, खूप छान दिसत आहे सगळे. एक तुमचं काही ब्लू थीम दिली आहे का तुम्हाला पारकरांना? येस 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 हो, पारकरांना ब्ल्यू आहे आणि साळवींना रेड आहे. तरीच रेशमताईंनी पण रेड घातलं आहे. मस्त मस्त ब्ल्यूचे शेड्स दिसत आहेत मला, खूप छान दिसत आहे. दादा, कॉम्प्लिमेंट काय देशील? काय कॉम्प्लिमेंट देऊ, ती छानच दिसते नेहमीच. म्हणजे त्यांनी साधारण असं त्याचा टोन होता की झालं आमचं जुनं, आता काय कॉम्प्लिमेंट द्यायची. पण बाबा बघ आता कशी कॉम्प्लिमेंट द्यायची. काय बाबा आईला नाही, माझी बायको लग्नानंतर आज खरंच सुंदर दिसते. हां, कारण मध्ये ती संसारात अडकली होती, मुलं बाळ सगळं खाणं. आज जरा मोकळा वेळ मिळाला तिला, त्यामुळे ती फार सुंदर दिसते. याच्यात तेवढी हिंमत नाही बोलायची. बरं, ते असं होतं ना की नवरीपेक्षा करवलीचं जास्त मार्केट असतं, म्हणजे आता तसं फील येतोय मला. तृष्णा? हो हो हो, माझा एक बराच वेळ गेला आहे रेडी होण्यात. आणि ताईचं ठीक आहे, ताईला सगळे अटेन्शन देणारच आहेत, पण मग माझ्यावर पण जरा फिरल्या पाहिजेत ना नजरा, म्हणून चाललंय जरा. ठीक आहे. बरं तृष्णा, अनेक मालिका तू केल्यास बरोबर, त्याच्यामध्ये तू बहीण होतीस, तू लहान, म्हणजे तुला तुझ्या दिसण्यावरनं तू सगळ्यांना क्यूट वाटतेस. पण रिअल लाईफमध्ये तुला हा प्रश्न आला असेल माहीत नाही, रिअल लाईफमध्ये कधी, म्हणजे आम्ही कधी येणार तुझ्या लग्नामध्ये? अरे वा, सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे ना. हो ॲक्च्युली नाही, वेळ आहे, बराच वेळ आहे त्याच्यासाठी. आणि जेव्हा ते येईल वेळ योग यायला हवा. हो, डायरेक्ट स्टेटस. नाही स्टेटस वगैरे काही नाही मी करणार, मला बिग ग्रँड वेडिंग हवं आहे. आरामात कर, आरामात आरामात. आरामातच आहे, वेळ आहे, पण तुम्हाला नक्की कळेल पहिले. क्या बात आहे. बरं, आता हिनी जाहीरपणे तू सांगितलंस. हां, डील आहे आपली, डील आहे. ओके. बरं सर, प्रदीप सर, तुम्हाला रिअल लाईफमध्ये सुद्धा मुलगी आहे आणि आतासुद्धा मुलीचं लग्न होतं आहे ऑन कॅमेरा. तर ते जेव्हा सीन्स आपण करतो तेव्हा कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपण ते एक विचार करत असतो, काय सध्या घालमेल सुरू आहे? घालवेल असं नाही, म्हणजे बऱ्याच वेळा हे आता लग्नाचे आहेत, हळद वगैरे, लग्न वगैरे, मला वाटत नाही मला का अभिनय वगैरे करायला लागला. कारण मुळात रश्मी पण माझ्या मुलीसारखीच दिसते. म्हणजे तिच्याकडे बघितल्यावर माझ्या मुलीचा चेहरा आठवला की ते आपोआप सगळं होऊन जातं. म्हणजे आता पण मला फार भरून आलं आहे, पण ते तसं होतं. त्यामुळे वेगळं काही करायची गरज नाही मला इथे. आणि खरोखर माझ्या मुलीसारखीच आहे ती पण, आणि तिचं लग्न आहे, बघू, एन्जॉय करू. खरं, पण त्यांचे डोळे भरून आलेत खरं तर. आणि त्यांची मुलगी नेहा, ती पण एका मालिकेच्या सेटवर काम करते आणि ती पण या क्षेत्रात आहे. तर एक टॅलेंटेड फॅमिली आहे. बरं, एक वडील म्हणून कसं वाटतं सर, जेव्हा इतकी वर्ष आपण मालिका करतोय आणि आता आपली मुलगीसुद्धा ह्यात इंटरेस्ट दाखवते, म्हटल्यावर एक कुठेतरी असतं ना वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं? नाही, म्हणजे मी काही विचार केला नव्हता, कारण मी हा विचारच नाही, मुलगा असू दे मुलगी, तुम्हाला जे योग्य वाटेल, तुम्हाला ज्याच्यात आवड, ज्याच्यात कसल्यात आवड असेल, म्हणजे मला साध्या गोष्टींमध्ये आवड असेल ना, तर तुम्ही एन्जॉय करा. कारण माझं म्हणणंच एवढं आहे की जगताना तुम्हाला एन्जॉय करता आला पाहिजे, तर जगण्याला अर्थ आहे. नाहीतर जबरदस्तीने गळ्यात दोरी बांधून ह्या कुंटीला त्या कुंटीला बांधून जगण्यात काही अर्थ नाही. मला वाटत होतं तिने खूप शिकावं, CA वगैरे व्हावं, कलेक्टर वगैरे व्हावं, असे बाप आहे शेवटी स्वप्न. पण जेव्हा तिने सांगितलं मला हे करायचं आहे, म्हटलं मस्त करा. म्हणजे असं नाही काही रक्ताविक्ताचं, पण आहे शेवटी म्हणतात ना, आहे ते आहे, पाणी तिकडे जातंच. आणि मी एन्जॉय करतो तिचंही लाईफ. बरं, आता लास्ट टाइम आपण इंटरव्ह्यू केला होता पारकर फॅमिलीचा, त्याच्यामध्ये एक मेंबर नव्हतं, आज एक नवीन मेंबर आपल्यासोबत आहे. हाय. फॅमिलीमध्ये बऱ्याच वर्षापूर्वी आलं, तेव्हा कदाचित तिला शाळेची एक्झाम वगैरे असेल म्हणून केळवणाला येताना आलं तिला. काय सांगशील आज तू, आत्तूचं लग्न होतं आहे ना? खूप मजा येते, आत्तूचं लग्न होतं आहे. आणि फॅमिलीमध्ये असं खोडकर एक मेंबर कोणतरी लहान पाहिजे, त्यापेक्षा तो एक बोलतात ना न्यूनेस आणि तो एक रॉनेस नसतो. बरं, राहिली होती आणि आता ही आई पिल्लू आलंय. आम्ही दोघं सगळ्यांच्या खोड्या काढत असतो. बरं, ते बुटा वगैरे लपवतात ना लग्नामध्ये, असं काही तुमचा प्लॅनिंग वगैरे आहे? आता नाही आहे सध्या, पण करू. मी म्हणेन तुम्ही आठवण करून दिली तर आता नक्की इम्प्लिमेंट करू. स्क्रिप्टमध्ये नव्हतं, आता आठवण करून द्यावी लागेल. असं पण करा म्हणेल. नाही, तिला मी कानात सांगत असते हे कर ते कर, आणि ती इम्प्लिमेंट करत असते. हे माझं जरा आमच्या दोघांची टीम आहे. फारच आज्ञाधार. फॅमिलीमध्ये असं असतं ना की लास्ट नंबर जी आत्तू असते तिच्या पावलावर पाऊल ठेवून जे नातवंड असतं ते जातं. बरं, आपण तुमच्या सगळ्यांच्या कॅरेक्टरबद्दल लास्ट टाइम जाणून घेतलं होतं, पण आई, तुझ्या मुलीबद्दल सांग आपल्याला, हिचं कॅरेक्टर कसं दिसणार आहे सिरियलमध्ये? हिचं थोडंफार मला वाटतं बाबांकडे तिचा कल जास्त आहे. ती आईजवळ आहे, पण ती बाबांची जास्त, की हा माझा बाबा कधी येणार, आणि ह्याच जास्त तिचं असतं. ती सतत बाबाच्या जवळच असते,
त्यामुळे मी कितीही जवळ थांबवलं तरी इवन असं पण कॅमेरा रोल नसताना पण ती तिथेच तिचा कल असतो. त्यामुळे मी कितीही तिला थांबवलं तरी ती पळत जाते, तिथेच थांबायचं असतं तिला. त्यामुळे सेटवर येण्याआधी शॉर्ट रोड ट्रिप जी असते त्यात ही व्यक्ती आहे का? नाही आणि आमच्या शॉर्ट ट्रिपमध्ये ही पण व्यक्ती होती, पण ती पण आता ठाण्याला शिफ्ट झाली. ठाण्याला shift झाली. हो. जवळपास कुठंतरी थांबून मग परत हात दाखवून त्यांना म्हणते येते मी पण. आंब्याची पेटीचे जोक्स वगैरे आता बंद झालेत. वेगळे जोक्स आता होतील सुरू, वेगळे होतील. राहायला जाऊ तिच्या घरी आम्ही, आता जवळच घर आहे म्हटल्यावर जरा एकत्र राहणं होईल. रोड ट्रिप्स काय चीज आहे. लग्नाचे सीन्स म्हटल्यावर आई वडिलांसाठी ना खूप जास्त कस असते, कारण का इमोशन्स दाखवायचे असतात. तर आई म्हणून आज कसं वाटतंय? जास्त हो, मला पण मुलगी आहे, 20 वर्षांची आहे ती आता. जास्त इमोशन्स म्हणजे ते दाखवायची गरज नाही, कारण मंगलाष्टिका प्रत्येक लग्न झालेल्या मुलीने तो क्षण अनुभवलेला असतो. त्याच्यामुळे आपोआपच मला पहिली मंगलाष्टिका झाल्यापासून म्हणजे अंतरपाठ संपताना त्याच्या आधी शेवटच्या मंगलाष्टिकेला मला यायचं होतं आणि ते मग मला थोडक्यात मी माझ्या लग्नाच्या वेळी पोहोचले होते. त्यामुळे ते आपोआपच ते इमोशन्स येतात आणि ते वाईट वाटतंच. आता इतकं छान नटलात, मला असं वाटतं नेक्स्ट टाइम इतकं नटाल तुमच्या खऱ्या मुलीच्या लग्नात, इतकं तामजाम. नाही, हिचं आहे ना. अरे हां, हिच्यानंतर हे बघ का म्हणजे नाही, तू मला विचारलंस खऱ्या लग्नाचं, ते खूप लेट आहे. हे हिचं रील होईल लग्न, रिअल लग्न होईल, म्हणजे आहेत भरपूर चान्सेस येणार आहेत. मग सरांच्या नेहाचं लग्न होईल, भरपूर चान्सेस आहेत. डेटच म्हणजे लॉक करून ठेवते म्हणजे साधारण. सो खूप मजा येणार आहे खरं तर एपिसोड्स बघायला. आत्तापासूनच प्रेक्षकांचा रिस्पॉन्स खूप भारी मिळतो आहे. लग्नाचं सीन्स म्हटल्यावर प्रेक्षक काय बघायला मिळणार, आणि मला असं कळलं की खूप ट्रेडिशन फॉलो करणार आहात तुम्ही. अनेक मालिकांमध्ये बघितलं ट्रेडिशनल तर असतंच, पण इथे जरा प्रो मॅक्स लेवलचं आहे, म्हणजे काहीतरी वेगळं आहे. काही तसा बांधला आहे आमच्या. हो, आम्ही वाडा गणपती म्हणून एक आहे त्यांचा, त्याचा अख्खा सेट बांधला आहे, वाडा अख्खा सजवला आहे. आणि ह्याच्यात आमच्या टीमचं खूप मोठं श्रेय आहे. आमचे सगळे बॅकस्टेज सिरियलचे आर्ट डिरेक्टर आहेत काटकर सर, त्यांना खूप थँक्स. त्यांनी खूप सुंदर सेट उभा केला आहे. इवन आत्ताच नाही तर तुम्ही बघितलं असेल केळवणाच्या दिवशी किंवा हळदीच्या दिवशी, त्याच्यामुळे ते पदार्थ पण होती. आम्ही खूप छान एन्जॉय करतोय. आमचे पडदे पण जे आहे त्याच्यावर पण मोराचं डिझाईन आहे. हा, त्याला एक पैठणीचा एक त्यांनी फील दिलेला आहे आणि फारच छान ती दिसतं. सजावट असून उपयोग नाहीये, तर ते करून घेणं कलाकारांकडून. तर आमचे दिग्दर्शक जे आहेत केदार वैद्य सर, समीर किंवा सागर, हे सगळे खूप कष्ट घेत आहेत आणि आम्हाला खात्री आहे आम्ही त्यांच्या स्वप्नांना पुरेपूर उतरू. काटकर सरांनी नथ पण खूप छान बनवली आहे. ती म्हणजे अशी रिअल दिसते आणि त्याच्यामध्ये जे तांदूळ आहेत ते पण त्यांनी एकदम डिटेलिंग करून हे केलं आहे. आता आम्ही नक्की बघू आणि प्रेक्षकांना दाखवू. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट मालिकेसाठी. थँक्यू. बघत रहा अंतरपाठ, आमची मालिका कलर्स मराठीवर दररोज रात्री 7:30 वाजता. थँक्यू.